राव कोकाटेंसंदर्भातलं अटक वॉरंट घेऊन हे नाशिक पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। जवळपास 6च्या सुमारास हे नाशिक पोलिसांचं पथक जे आहे ते नाशिकमधून निघालेलं होतं। त्यानंतर ते बँड्रा पोलीस स्टेशनला गेलं। तिथं स्टेशन डायरीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे। ज्या कामासाठी नाशिक पोलीस सध्या दाखल झाले आहेत त्याचं त्यांनी नोंद केल्यानंतर लीलावती रुग्णालयामध्ये सध्या माणिकराव कोकाटेंच्या अटकेची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडण्यासाठी नाशिक पोलीस सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। तिथल्या डॉक्टर जे उपचार करतात माणिकराव कोकाटेंवरती त्यांच्याशी बातचीत केली जाईल। त्यांचा जो संपूर्ण काही अहवाल आहे, आरोग्य अहवाल आहे किंवा वैद्यकीय अहवाल जो आहे माणिकराव कोकाटेंचा, तो लीलावती रुग्णालय प्रशासन जो आहे तो पोलिसांना देऊ शकतं आणि त्यानंतर पुढील सोपास्कार जे आहेत कायदेशीर प्रक्रियेतले ते पार पाडले जाऊ शकतात। समजा जर त्यांची प्रकृती अजूनही व्यवस्थित नसेल तर त्यामध्ये पोलीस तिथे जे 2 गार्ड आहेत, शिपाई आहेत ते नेमू शकतं आणि नंतर ज्या वेळेला त्यांची तब्येत बरी होईल त्यावेळेला त्यांच्यावरती अटकेची कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते। तर कोणत्या प्रकरणामध्ये कोकाटेंना शिक्षा झाली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। 1995 साली माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका जी आहे ती मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातल्या होत्या अशी देखील माहिती मिळते। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या, पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार जी आहे ती केलेली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा जी आहे ती सुनावलेली होती। तर तीच शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं कायम ठेवलेली आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। आज अजित पवार यांनी ट्विट करत त्यांचा राजीनामा जे आहे ते स्वीकारल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आता तर आपल्यासोबत सुषमा अंधारे ज्या आहेत त्या फोन लाईनवरती जोडल्या गेलेल्या आहेत। खरं म्हणजे माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी सध्या लीलावतीमध्ये नाशिक पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे। या संदर्भात आपण देखील आवाज उठवलेला होता, काय सांगा? मला वाटते आता पोलीस दाखल झाले तर पोलिसांनी खरंच कारवाई करावी आणि पोलिसांना कणा आहे हे त्यांनी दाखवावं आणि जरी समजा असं काही वैद्यकीय कारण असेल, दाखवायचं असेल कोकाटेंना की नाही बाबा त्यांना काहीतरी त्रास होतोय तरी हरकत नाही। मेडिकल अरेस्ट सुद्धा दाखवली जाऊ शकते। मेडिकल अरेस्ट करावी त्यांना की ठेवा तिथे हॉस्पिटलला, काही हरकत नाही, किंवा तिथून त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये हलवा आणि 2 कॉन्स्टेबल तिकडे सोबत ठेवा। जेव्हा तब्येत बरी होईल तेव्हा ते जातील आणि जामिनासाठी प्रयत्न करतील, पण आता अरेस्ट होणं हे गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरण जेव्हा समोर आलेलं होतं त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली होती आणि त्यानंतरला ते लीलावती रुग्णालयामध्ये त्यांनी जो आहे तो दाखल झालेले आहेत। खरं म्हणजे यापाठी काही वेगळं असू शकतं का, असं काही तुम्हाला वाटतं का? याच्यात 2 वेगवेगळी कारणं मला जी दिसतात ती, एक राष्ट्रवादीचं कारण असं असू शकतं की आम्ही राजीनामा घेतलेला आहे, नैतिकतेच्या मुद्द्यावर आम्ही राजीनामा घेतलेला आहे, राजीनामा आम्ही मुख्यमंत्र्यांना दिलाय, मुख्यमंत्र्यांनी स्वीकारायचा का नाही ते ठरवावं असं म्हणून राष्ट्रवादी सेफ होऊ शकते। कारण शुक्रवारपर्यंतची वेळ सांगितलेली होती, उद्या शुक्रवारी जर समजा माननीय न्यायालयामध्ये जर दिलासा मिळाला तर राजीनामा आम्ही घेऊनच ठेवला होता, पण आता निर्दोष साबित होत असतील किंवा कोर्ट दिलासा देत असेल तर काय हरकत आहे पुन्हा त्यांना ती पद द्यायला, असं म्हणून त्यांना ते सेफ करणं आणि स्वतः पण आपण नैतिक आहोत हे दाखवणं, हे एक कारण। दुसरं कारण, राजीनामा दिलाय पण तो मंजूर केला नाही मुख्यमंत्र्यांनी, कारण मुख्यमंत्र्यांना हे प्रकरण अधिक चिघळवायचं, अधिकाधिक राष्ट्रवादी डॅमेज करायची, पण सरते शेवटी जेव्हा कदाचित उद्या जर दिलासा मिळाला तर मेहरबानी दाखवत पुन्हा कोकाटे आणि दादा आणि एकूण राष्ट्रवादीच्या डोक्यावर हात ठेवत पहा मी कसं तुम्हाला यातनं बाहेर काढलं हेही दाखवायचं। पण मला वाटतं की या सगळ्या टॅक्टिक्सचा उपयोग होणार नाही, कारण ह्या सगळ्या टॅक्टिक्स ते ज्या पद्धतीने करत आहेत उभा महाराष्ट्र बघत आहे आणि तुम्ही महाराष्ट्राला गृहीत धरण्याची चूक करू नये। भाजपा, राष्ट्रवादी किंवा शिंदे यांनी कुणीही महाराष्ट्राला गृहीत धरण्याची चूक करू नये।
धन्यवाद सुषमाजी, आपण ही संपूर्ण सविस्तर प्रतिक्रिया जी आहे ती TV9 मराठीकडे व्यक्त केली. खरं म्हणजे कोकाटेंचं वॉरंट घेऊन नाशिक पोलीस सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत.